नमस्कार. तर आज आपण या मोठ्या वांग्याचं भरीत बनवणार आहोत. तर त्यासाठी मी वांगं धुवून पुसून त्याला तेल लावलं आणि गॅसवर भाजून घेतलं. जर तुम्ही चुलीत भाजत असाल तर तरी चालेल, अजून छान खमंग लागेल ते. तर भाजून झाल्यानंतर त्याची लगेच सालं काढून घ्यायची. गरम असताना सालं लगेच निघतात. नंतर हे एका भांड्यात मी काट्या चमच्याने स्मॅश करून घेतलं, त्याच्यातल्या बिया काढल्या आणि ते व्यवस्थित बारीक करून घेतलं. आता आपल्याला याची फोडणी करायची आहे. तर त्यासाठी फोडणीची तयारी करून घेऊया. तर कढईत गरम तेल करत ठेवलं, त्यात थोडीशी मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की त्यात कढीपत्त्याची पानं घातली. नंतर त्यात थोडंसं जिरं टाकलं. तर बारीक मिरची टाकली त्यात थोडीशी. थोडंसं हिंग टाकला आणि छान फोडणी खमंग परतून घेतली. फोडणी छान बसली की पदार्थ रुचकरच लागतो, म्हणून फोडणी छान झाली पाहिजे. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घातला. तो छान तांबूस रंग होईपर्यंत परतून घेतला कांदा. आता मी यात टोमॅटो वापरला नव्हता, म्हणून त्याऐवजी वांग्यामध्ये मी चिंच घातली थोडीशी. तुम्हाला जसं आंबट चवीप्रमाणे होईल त्याप्रमाणे त्यात थोडीशी चिंच टाका. नंतर फोडणीमध्ये मीठ घातलं. थोडंसं वांग्यात मीठ आधी घातलेलं होतं आणि तिखट जेवढं हवं तेवढी तुम्ही मिरची पूड त्यामध्ये टाका, किंवा तुमच्या घरात जे मसाले असतील ते थोडेसे त्यामध्ये टाका. मिरची आपण घातलेली आहे. त्यानंतर ते वांगं त्यात घालून एक वाफ काढून घ्यायची. हा वांगं ना खूप छान दिसत होतं आणि वास पण खूप छान होता. नंतर वरून कोथिंबीर घातली, थोडंसं ओलं खोबरं घातलं आणि अजून एक वाफ काढून घेतली. तर असं हे वांगं छान तयार झालं होतं. वास पण छान येत होता. हे चपातीसोबत भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. मी सकाळी डब्यासाठी बनवलं होतं. तर अशा प्रकारे हे वांग्याचं भरीत तयार झालं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि मला सांगा कशी झाली आहे, तुम्हाला कशी वाटली. आणि माझी ही वांग्याच्या भरताची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.